वेरूळ लेणीपासून जवळ असलेलं घृष्णेश्वर मंदिर हे इतिहास, श्रद्धा आणि स्थापत्यकला यांनी एकत्र जुळलेलं एक मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगमधलं घृष्णेश्वर हे सगळ्यात शेवटचं ज्योतिर्लिंग. 18व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. कथेनुसार या मंदिरात एका स्त्रीच्या मनापासून केलेल्या प्रार्थनेला भगवान शंकरांनी उत्तर दिले आणि त्यांच्या कृपेमुळे या मंदिराला दिव्य महत्त्व प्राप्त झाले. मंदिरात प्रवेश करताक्षणी तुम्हाला हमतपंथी स्थापत्य शैली जाणवेल, जी लाल ज्वालामुखीच्या दगडापासून बांधण्यात आली आहे आणि ज्याच्यावर प्राचीन कथांची सुंदर कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतील. मंदिराचं वातावरण मंत्रोच्चारांनी आणि शिवरात्रीसारख्या उत्सवाने भरलेला असतो, ज्या काळात मंदिर भव्यतेने उजळून निघते. मंदिरात दर्शन घेऊन इथे जवळच असलेल्या तुम्ही एका पुष्करणीला भेट देऊ शकता, ज्याची बांधणी राणी अहिल्याबाई होळकर यांनी केली होती. मंदिरात दर्शन घेऊन आणि थोडी पेटपूजा करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला छत्रपती संभाजीनगर शहराकडे जाण्यासाठी. आणि शहरात परत येऊन आपण भेट देणार होतो इथेच असलेल्या जवळच्या एका ऐतिहासिक पानचक्कीला. शहराच्या मधोमध असलेली ही जागा इथल्या लोकल लोकांची संध्याकाळच्या वेळी फिरायला येण्याची एक प्रमुख प्लेस आहे. या बोर्डावर आपल्याला पानचक्कीबद्दलची माहिती मिळते. सतत चालू असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला आणि त्याच्या आवाजाला ऐकून आमचा पूर्ण थकवा निघून गेला. आतमध्ये आल्यावरती आपल्याला इथे काही दुकानांची रेलचेल दिसेल. इथून काही सोविनियर्स घ्यायचे असतील तर इथे बरेचसे चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सहाशे वर्ष जुनं असं वडाचं झाड पण इथे आपल्याला बघायला मिळेल. ज्या नावामुळे या जागेचं नाव प्रसिद्ध आहे ती पानचक्की पण आपल्याला इथे बघायला मिळेल. ही दळण दळणारी चक्की गोल फिरते ते म्हणजे एका विशेष पद्धतीने. हे जे बाहेर पडणारे पाणी आपल्याला दिसतंय ना, त्यालाच लावले एक मोटर. आणि ती मोटर काय करते, चक्कीच्या खाली असलेल्या पात्यांवरती अशा पद्धतीने पाण्याचा फोर्स लावते आणि त्याच्यामुळे हे पाते फिरून वरची चक्की गोल गोल फिरू लागते. असं बोलतात की इकडचे पीर बाबा ते या चक्कीच्या मदतीने इथल्या गोरगरिबांना दळण दळून द्यायचे. पानचक्कीला लागूनच आपल्याला बघायला मिळतो इथे एक मस्जिद आणि एक दर्गा, आणि त्याच्याबरोबरच त्यांनी इथे संग्रह करून ठेवलेला आहे जुन्या वस्तूंचा एका म्युझियममध्ये. पानचक्की बांधलेल्या मुसाफिर बाबांची दर्गा आपल्याला इथे बघायला मिळते. पानचक्कीमध्ये हे मस्जिद आहे पानचक्कीची. याचा प्लास्टर असा केला सीट शिपल्या कवड्याला पिसून जसं मार्बल सारखं दिसतंय. याच्यावर बघा मी आता हात केलाय, हे माझा सहज दिसलं का तुम्हाला? ते पानचक्कीची मस्जिद आहे. सीट शिंपल्या कवड्याला पिसून प्लास्टर केलेलं आहे. मुसाफिर बाबा आणि पलंग कोलबा हे याचे आर्किटेक्ट होते श्याम महमूद. यांनी पूर्ण डिझाईन केले. मस्जिद आहे. मस्जिदच्या समोर आहे वजूखाना म्हणतात. याला हात पाय धुवून स्वच्छ करून नमाजीला जातात, तर त्याला म्हणतात वजूखाना. बरोबर. आणि याच्यामध्ये मासे पण आहेत ना, ते मासे बेसिकली पाणी आहे. यामध्ये असलेले मासे हे पाणी साफ ठेवण्यासाठी मदत करतात. मुसाफिर बाबांनी वापरलेल्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात या छोट्याशा एका म्युझियममध्ये. या पानचक्कीच्या ठिकाणी आहे ना एक मस्त एक टेक्निक बघायला मिळते. म्हणजे आम्हाला इकडचे जातात त्यांनी माहिती दिली, त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. आता हे पाठीमागे तुम्हाला पूर्ण पाण्याचा ना एक असा तलाव दिसतोय, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये कारंजा लावलेलं आहे, ठीक आहे. पण इंटरेस्टिंगली ह्या पानचक्कीच्या खालीच त्यांनी एक रूम बनवली आहे, जी रूम
पूर्वीच्या काळामध्ये ना एक एअर कंडिशन रूमचं काम करायची. तर तुम्हाला मी ती रूम दाखवतो आता. तो जो पाण्याचा जो साठा आहे ना, पाण्याचा टँक, तो ना आपल्याला इथे वरती असायला दिसतो बरोबर. आणि त्याच्या खालीच इथे ना एक रूम बनले त्यांनी. तर इथे आपण खाली जाऊन बघूया इथे कसं खाली ती रूम आहे ज्याच्यामध्ये ती पूर्ण ना ऑलरेडी थंडगार ठेवते. स्वतः आल्यावरती ना ही अशी जागा एवढी मेंटेन दिसत नाही आहे, पण तुम्ही बघू शकता की इकडे एक खूप भला मोठा असा हॉल आहे आणि पिलर्स आहेत मध्ये मध्ये मोठे. आणि याच्यावरती जर तुम्ही बघाल तर इकडे ह्यांचं जे सिलिंग आहे तर सिलिंगच्या वरतीच पाण्याची जागा आहे. तर मला वाटतं की जेव्हा गरमीच्या ठिकाणी इथे गरमीच्या वेळी पाणीच्या थंडामुळे इथे खालची रूम आहे ना जास्त थंड राहत असेल आणि लोकांना मे बी खूप चांगलं एक म्हणजे त्यावेळीची जी सिस्टीम आहे एअर कंडिशन सिस्टीम जी खूप इंटरेस्टिंग वाटते. सो आज ऍक्च्युली वेरूळची लेणी फिरून कृष्णेश्वर मंदिर तिकडच्या पानटाकी बघून आपल्याला आता एवढी भूक लागली की आपण आता इकडच्या खूप मस्त रेस्टॉरंटमध्ये आलोय, द ग्रेट सागर. आम्ही कालपासून इथे फिरतोय तर आम्हाला खूप लोकांनी रिकमेंड केलं होतं की इथे आणि इकडचं जेवण ट्राय करा. सो माझ्या मित्रांनी नॉनव्हेज ऑर्डर केलं, मी व्हेज ऑर्डर केलं, शनिवार आहे म्हणून. आणि आपण बघूया की इकडच्या जेवणाची टेस्ट कशी ऑलमोस्ट. सो हे आमचं गार्लिक नान जे मी ऑर्डर केलंय. आणि इथे काय काय आपले आयटम्स आहेत. एक आहे मशरूम करी, मशरूम मसाला, आणि दुसरं काय आपलं चिकन औरंगाबाद ना. ओके, सो तुम्ही टेस्ट आणि सांगा मला की कसं एक्झॅक्टली. जर्दाळूपासून बनवलेली ही स्वीट डिश खाण्याचा योग पण आम्हाला इथेच आला. आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.